नमस्कार. श्री शिव महापुराण वायवीय संहिता उत्तरार्ध अध्याय क्रमांक 21 नित्य नैमित्तिक कर्म विवेचन. श्री गणेशाय नमः. श्रीकृष्ण उपमन्यूला म्हणाले, हे मुने, आता मला शिवशास्त्राला अनुसरून वागणाऱ्याने कोणती नित्य नैमित्तिक कर्मे करावी ते जाणून घेण्याची इच्छा आहे. उपमन्यू म्हणाला, श्रीकृष्णजी, शिवशास्त्राला अनुसरून वागणाऱ्याने प्रातः समयी उठल्यावर सर्वप्रथम उमेसहित शिवजींचे ध्यान करावे. अरुणोदय झाल्यावर घरातून बाहेर पडावे. एकांत स्थानी शौचादी कृत्य करून दंतधावन करावे. अष्टमी, नवमी, चतुर्दशी, पौर्णिमा, संक्रांती आणि नंदा या तिथींना काष्ठाने दंतधावन करू नये, परंतु आत्मशुद्धीसाठी 12 चुळा भराव्यात. विधीपूर्वक आचमन करावे. मनाने भगवान विष्णूंचे चिंतन करावे. नदी, सरोवर अशा ठिकाणी बुडी वारून स्नान करावे. हौदापाशी किंवा घरी स्नान केले तरी चालते. शरीरावरील मल घालवण्यासाठी प्रथम गोमय लावावे, मग मातीने अंग घासावे. पाण्यात वारंवार बुडी मारून व्यवस्थित स्नान करावे. आधीची वस्त्रे स्वच्छ धुवावीत. ब्रह्मचारी, तपस्वी आणि विधवा यांनी सुगंधी उटणे इत्यादी लावून स्नान करू नये. असो, अशा प्रकारे सम्यक स्नान केल्यावर शुद्ध वस्त्र नेसावे. यज्ञोपवीत घालावे. शेंडीला गाठ मारावी. पाण्यात प्रवेश करून स्नान करावे. पाण्यात मंडल सदृश 3 आकार तयार करावेत. आपल्या शक्तीप्रमाणे शिवमंत्राचा जप करावा. आचमन करून आपल्या आत्म्यावर अभिषेक करावा. आत्म्यावर अभिषेक करणे म्हणजे आपण आत्मस्वरूप आहोत असे समजून स्वतःवरच अभिषेक करणे. गोशृंगाने, कुशाने, पळसाच्या पानाने, कमळाने किंवा आपल्याच हाताने आपल्यावर 3 किंवा 5 वेळा अभिषेक करावा. बागेमध्ये किंवा घरी स्नान करताना स्नानाचे पाणी अभिमंत्रित करून घ्यावे. तेथेही वर्धनीने किंवा कलशाने मंत्रोच्चारपूर्वक अभिषेक करावा. ज्यांना वारुण स्नान करणे शक्य नाही त्यांनी ओल्या वस्त्राने डोक्यापासून पायापर्यंत सर्व शरीर स्वच्छ धुवून पुसून घ्यावे. या पद्धतीला कपिल स्नान म्हणतात. तेही शक्य नसेल तर भस्म स्नान करावे किंवा आपोहिष्टादी मंत्रांनी वा शिवमंत्राने जलप्रोक्षण करून स्नान करावे. शिवचिंतन युक्त असे जे स्नान त्याला आत्मीय स्नान म्हणतात. असो, त्यानंतर आपल्या सूत्रात सांगितलेल्या विधीप्रमाणे देवादिकांचे मंत्र आचमनपूर्वक तर्पण करावे. ब्रह्मयज्ञापर्यंतची सर्व कर्मे करावी. मंडलात स्थित असलेल्या महादेवांचे पूजन करावे. आदित्य रूपी शिवजींना अर्घ्य द्यावे. आपल्या सूत्राप्रमाणे विधान करून हस्तशुद्धी करावी. करन्यास करून सर्व शरीराचे शोधन करावे. डाव्या हातात पाणी घ्यावे. त्यात गंध आणि मोहरी मिसळावी. ते पाणी दर्भाने मूलमंत्रोच्चारपूर्वक प्रोक्षण करावे. राहिलेले पाणी आपोहिष्टादी मंत्रांचा उच्चार करून डाव्या नागपुडीने हुंगावे. मग उजव्या नागपुडीने हुंगून दगडावर टाकावे. त्यानंतर देव आणि ऋषींसाठी तर्पण करावे. भूत आणि पितर यांच्यासाठी अर्घ्य द्यावे. रक्तचंदनाच्या पाण्याने सुंदर भूमीवर 1 हात लांबी रुंदीचे मंडल तयार करावे. ते रक्तचंदनाच्या चूर्णादिकांनी अलंकृत करावे. त्यामध्ये सर्व प्रकारच्या सुखसिद्धीसाठी खखोल्क्लाय मंत्राने आवरणासह सूर्यपूजन करावे. पुन्हा मंडल तयार करून त्याची अंगे पूजावी. सुवर्ण पात्रात गंध, रक्तचंदन, लाल फुले, तीळ, कुश, अक्षता, दुर्वा, आघाडा घेऊन ते गायीच्या दुधाने किंवा पाण्याने पूर्ण भरावे. खूर मांडी घालून बसावे. मंडलातील सूर्याला नमस्कार करावा. ते पात्र मस्तकावर घेऊन आकाशातील शिवमूर्ती सूर्याला अर्घ्य द्यावे. ते जल मूल विद्येचा उच्चार करून दर्भासह ओंजळीत घेऊन अर्घ्य दिले तरी चालते. अर्घ्य दिल्यावर हात धुवून करन्यास करावा. ईशानापासून सद्योजातापर्यंत परब्रह्ममय शिवजींना जाणून मंत्राने भस्म ग्रहण करावे. त्याने सर्व अंगांना स्पर्श करावा. ते विपरीत क्रमाने डोके, मुख, गुह्य आणि पायांना लावावे. नंतर मूल मंत्रोच्चारपूर्वक सर्वांगाला लावावे. मग दुसरे वस्त्र नेसून 2 वेळा आचमन करून 11 मंत्रांनी प्रोक्षण करावे. शिवजींचे स्मरण करावे. करन्यास करावा. सुगंधी जलाने आर्द्र केलेल्या भस्माने भाळावर लहान, मोठा किंवा अर्धचंद्रासारखा जसा हवा असेल तसा त्रिपुंड लावावा. तसाच त्रिपुंड मस्तक, छाती आणि भुजांवरही लावावा.
इतर अंगांना भस्म लावावे. ते त्रिपुंडासारखे नसावे. डोक्यात, कंठात, हातात आणि कानात रुद्राक्षे धारण करावी. अशुद्धी असताना रुद्राक्ष धारण करू नयेत. पूजा करताना मात्र नेहमी धारण करावेत. वस्त्रांविषयी सांगायचे झालेस तर ब्राह्मणांनी श्वेत, क्षत्रियांनी पीत, वैश्यांनी लाल आणि क्षुद्रांनी श्याम वर्णाची वस्त्रे परिधान करावी. दुसऱ्यांचे वस्त्र कधीही वापरू नये. स्वतः योग्य वस्त्र उपलब्ध नसेल तर अन्य शुद्ध वस्त्र धारण करावे. त्यातही श्रेष्ठ वर्णाच्या लोकांनी नीच वर्णाच्या लोकांचे आणि नीच वर्णाच्या लोकांनी श्रेष्ठ वर्णाच्या लोकांचे नेमून दिलेले वस्त्र वापरू नये. असो, त्यानंतर 3ही संध्यासमयी, 2 संध्यासमयी किंवा एकाच संध्यासमयी आपल्या शक्तीनुसार परमेश्वर शिवजींची पूजा करावी. पूजास्थानी उत्तम आसनावर पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख बसून देवाचे किंवा देवीचे ध्यान करावे. वाराह कल्पातील या 7व्या मन्वंतरात युगक्रमाने श्वेतापासून नकुलिशपर्यंत जे 28 योगाचार्य झाले त्यांचे व त्यांच्या 112 शिष्यांचे स्मरण करून त्यांना नमस्कार करावा. मग आपल्या गुरुदेवांना नमस्कार करावा. शिवो महेश्चरशैव रुद्रो विष्णू पितामहः संसार वैद्यः सर्वज्ञः परमात्मेति चाष्टकम या नामाष्टकाचा जप करावा किंवा 11हून अधिक वेळा फक्त शिवनामाचा जप करावा. व्याधी शांतीसाठी जिव्हेच्या अग्रभागी तेजोराशी शिवप्रभूंचे ध्यान करावे. चरण धुवावे. हात धुवून त्यांना चंदन लावावे. मग करन्यास करावेत. अध्याय 21 समाप्त.